महाराष्ट्रातले जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी काही ठराविक अशा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सातत्याने घेत आहेत आणि त्या उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून त्या मतदारसंघाची माहिती आणि संघटनात्मक कार्यप्रणाली याबाबतची आम्ही सर्वकष माहिती घेत असतो आणि अभिमानाने आनंद असा आहे की बहुतांशी महाराष्ट्रातले सगळे विधानसभा बहुतांश मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढवावेत अशा पद्धतीची मागणी बहुतेक सगळ्याच मतदारसंघातून आहे। सर, गेल्या काही दिवसापासून आनंद दिघे साहेबांना घेऊन वेगवेगळे वक्तव्य जे आहेत ते शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात येतात आहे, आरोप प्रत्यारोप केले जातात आहे, कसं पाहता? हे बकवासगिरी आहे। संजय शिरसाट काय रामदास कदम काय यांनी केवळ आणि केवळ ज्या पद्धतीने घाणेरड्या वृत्तीने नीच प्रवृत्तीने जे वक्तव्य सुरू केलेले आहेत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या बाबत हे अत्यंत नीच वृत्तीचे लोक आहेत। त्यामुळे फार त्यांना काय मी किंमत देऊ इच्छित नाही, जनताच जाणते त्यांच्याबाबत। सर, नितीन गडकरी यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे, त्यांनी लाडकी बहीण योजनेला पैसे द्यावे लागतात त्यामुळे इतर योजनांसाठी जे पैसे आहेत ते मिळू शकणार नाही, त्यामुळे शासनाच्या भरोशावर राहू नये। खरं आहे ते गडकरी साहेब म्हणाले ते खरं आहे। यापूर्वी सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे की आता निवडणुकीच्या तोंडावर ज्या वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जात आहेत त्यामुळे इतर सर्व योजनांवर त्याचा विपरीत परिणाम तर होतोच, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन सुद्धा मिळणं मुश्किल होऊन गेलेलं आहे। अशा पद्धतीची आर्थिक स्थिती खालावलेली आहे। अर्थ विभागाने ह्या सर्व योजनांच्या बाबत हरकत घेऊन सुद्धा केवळ आणि केवळ निवडणुकीचा फंडा म्हणून ह्या योजनांचा वापर करायचा आणि त्यानंतर ते सोडून द्यायचं अशा पद्धतीचा डाव या शिंदे सरकारचा आहे। सर, मालवणमधली सिंधुदुर्ग महाराजांच्या पदवीची घटना आहे, आपल्याला माहिती आहे। आता सिंधुदुर्गात येत्या शिवजयंतीला पुतळा उभारणार, त्याच्यासाठी काही टेंडर प्रक्रिया सुरू केलेली आहे, कसं बघताय? हे टेंडर प्रक्रिया सुरू केली समजू शकतो, पण त्या टेंडरमधून 10% कमिशन घेण्याचा जो काय धंदा चालवलेला आहे तिथले पालकमंत्री आणि सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने तो आधी थांबवावा। शिवरायांच्या स्मारकामधून सुद्धा टक्केवारी खाणारी ही भाजपची औलाद आहे आणि शिंदे गटाची ती त्या ठिकाणी सुद्धा हे आहे टक्केवारी। हो, नव्या टेंडरमध्ये पण 10% टक्केवारी आहे। सर, एक शेवटचा प्रश्न की नितेश राणे सतत वादग्रस्त वक्तव्य करताना पाहायला मिळतात, आता पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केले की वाकड्या नजरेने बघा, नितेश राणे म्हणजे भाजपाचा भुंकणारा तो प्राणी आहे, त्या पलीकडे त्याला काय किंमत द्यायची गरज नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।